पण ज्यावेळी हा निर्णय घेतला तेव्हा मग राष्ट्रवादीला कळवलं तर असेल ना की आता मी नाही, निघतोय, निश्चितपणे तर कसं तेव्हा होतं, काय कसं सांगण्यात आलं? कसं होतं राष्ट्रवादीचं जर आपण बघितलं तर जन्मच हा त्या टायमाला डावकरे साहेब उपसभापती होते आणि A3 हा बंगला आमच्याकडे होता, तर त्या तिकडेच झाला आणि बऱ्याचशा बैठका तिकडे व्हायच्या. एक आत्मीयता म्हणजे कुटुंब म्हणून सगळ्यांशी संबंध होते. तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, पवार साहेब होते, यांच्याबरोबर एक जीवाभावाचे डावकरे साहेबांचे संबंध होते. आणि त्याच्यामुळे डावखरे साहेब म्हणजे पवार, शरद पवार यांचे जुने स्नेही आणि जुने सहकारी. हो, पण ज्यावेळेस पक्ष सोडायचा निर्णय घेतला त्यावेळेस निश्चितच या सगळ्यांना सांगून, या सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला. कारण डावकरे साहेबांचे इतरही आमचे सगळा जो मित्रपरिवार होता त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय त्यावेळेस मी घेतला होता. पवार साहेबांना सांगितलेलं? हो, त्यांनाही त्यांच्याशी बोलून त्यांना सांगूनच हा निर्णय घेतला होता. त्यांचं रिलक्टन्स होतं पण मला पर्याय नव्हता.